सर तुमचा माईक म्यूट आहे. तुमचा माईक अनम्यूट करा. आता येतोय का? हा, आता येतो आवाज. हो. हा, ठीक आहे, ठीक आहे. ओके, ओके, ठीक आहे. माणूस हे काढायला पाहिजे, हे फार प्रॉब्लेम. तर परत शेअर करतो मी. झाले रीडिंग करायचं फार अवघड होतं हे. नाही, दुसरंच काहीतरी आलं बोंबल. माऊस घ्यायलाच लागेल, हे काही खरं नाही. लगेच होते ऍक्शन, एक ऍक्शन सिलेक्ट होते. इकडे घेतलं की दुसरीकडे जाते ते. काही खरं नाही ते. नको ते उघडत राहत ते. माऊस ऍक्शन बरोबर नाही हो. एक्सटर्नल माऊस लावायला पाहिजे, तो झालाय खराब. हे लॅपटॉप वरच झाले फार चिकट झाले ते हालत नाही बरोबर. हा, आता आला असेल. इसोफिगस रिफ्लेक्स, जीआरडी, पेट में बने वाला एसिड इसोफिगस जाता है, अभी बहुत अच्छा कार्य करती है. म्हणजे याच्यामध्ये एस्टेनचा रोल आहे. हे जीआरडी जर झालं असेल, जीईआरडी, गॅस्ट्रो इंटेस्टायनल रिफ्लेक्स म्हणतात, इसोफिगल रिफ्लेक्स. म्हणजे जे स्टमक मध्ये जे ऍसिड तयार होतं, ते ऍसिड काय केलं जातं, इसोफिगस मध्ये येतं, अन्ननलिकेमध्ये येतं आणि गच्यामध्ये बर्निंग सेन्सेशन तुम्हाला जाणवायला लागतं. त्याला जीआरडी म्हणतो आपण. जीईआरडी, गॅस्ट्रो इसोफिगल रिफ्लेक्स डिसीज म्हणतात. म्हणजे स्टमक मध्ये जे काय गॅस्ट्रिक ज्यूस आहे, स्टमक मध्ये जे ऍसिड तयार होतं ते घशामध्ये येत आणि याच्यामध्ये एस्टेन अतिशय सुंदर पद्धतीनं काम करते. एस्टेनचा रोल आहे. एस्टेन का प्रयोग डायरिया, डिसेंट्री, सामान्य बुखार, टाइफाइड बुखार, मलेरियन बुखार, माइग्रेन में, सिर दर्द में, पीलिया में, उल्टी में, एसिडिटी में, कब्ज में, इपिलिप्सी में, अस्थमा में, सर्दी खांसी में, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्याचा काय मिळतो, परिणाम मिळू शकतो. हे माऊस प्रॉब्लेम. शुगर कमी करायला मदत करते. डायजेस्टिव ज्यूस और एंजाइम पर कार्य करता है. गैस, एसिडिटी, नाक बहना, दस्त लगना, ट्यूबरक्लोसिस, स्कर्वी, फूड पॉइजन में कार्य करता है. कुछ खाते ही पेट का भारीपन होना, पेट के लेफ्ट साइड में दर्द होना, फेफड़ों की सूजन, अस्थमा, श्वसन तंत्र, छिंके आना, नाक बहना, गले में खराश, शरीर में जितने भी सर्कुलेटरी सिस्टम है सभी पर कार्य करता है. जब किसी मरीज को बहुत ज्यादा सर्दी गर्मी लगती है, ज्यादा पसीना आला लगता है, शराब पीते बहुत कफ वो बलगम निकलता है, मुंह में बदबू आना, बुखार के दौरान मांसपेशी को खिंचकाव आना, हे मला वाटतं सगळं घेतलेलं आहे आपण. गले में दर्द, टॉन्सिल, आईबीडी, इन्फ्लामेटरी बाउल डिसीज आदि में एस्टेन का प्रयोग करना चाहिए. सर्व प्रकार के विचारों को छुटकारा पाने के लिए करना चाहिए. रेस्पिरेटरी ट्रैक, श्वसन तंत्र की सभी समस्या, आपण मागे गेलो, पुन्हा तेच कळालं.
लॅरेंजा, एक मिनिट. माऊस प्रॉब्लेम मुळे आणखीन पुढे गेलं वाटतं. एक मिनिट. हाँ, ये डायरिया डिसेंट्री झालं. लैरिंजेटिस पैरेंजाइटिस, गले के घाव में, निमोनिया में बलगम बनना, आंतों की गड़बड़ी, भूख न लगना, बिना पचे भोजन टूल में निकलना, खाने के बाद खट्टी ढकर आना, गैस के कारण पेट फूलना, खाना खाते ही फ्रेश होने जाना, लीवर में दर्द, पागलपन, हिस्टीरिया में, मिर्गी में, ब्रेन रोग के, सिर दर्द में, आधा शीशी का दर्द में, बदबूदार सड़ा हुआ कफ निकलना, निमोनिया में, टॉन्सिल में, गले के रोग में, नए पुराने जख्म लेने में, छींके आना में करना, एस्टेन का प्रयोग गले में दर्द होना, त्वचा रोग, लुकोडर्मा, फोड़ा आदि, भोजन का न पचना, भूख न लगना, दस्त लगना, पुराने दस्त, पेचिस, खूनी आव, छाती में जलन, खट्टी ढकर आना, पेट में गैस बनना, पेट में गैस बनना, प्रजनन तंत्र के रोग में गर्भाशय का टेढ़ा पड़ जाना, माहवारी की परेशानी, खूनी बवासीर या बादी बवासीर में, नशा करने वाले, तंबाकू, अफीम, पारा आदि में, आदि के प्रभाव को कम करने में, लीवर का बढ़ जाना, पेट में दर्द किसी भी वजह से, चाहे वो किडनी की सूजन हो या पैंथरी के कारण, गैस बनने की वजह से हो, अपच के कारण हो, सिर में दर्द, माइग्रेन, कान में दर्द में किया जाता है. यह पाचन रस डाइजेस्टिव जूस का निर्माण करती है. यह एंटी बैक्टीरियल व एंटीऑक्सीडेंट होती है. यह स्त्रियों के गर्भाशय में बहुत अच्छा कार्य करती है. भूख की कमी, रक्त की कमी दूर करने वाली काम करती है. हार्मोनल इनबॅलन्स को दूर करने का कार्य करते. म्हणजे हार्मोन्सवर पण परिणाम होतो. आता आपण बघूया याची डोसालॉजी अँड कशा पद्धतीनं आपण हा यूज करू शकतो. विल गो फॉर डोसालॉजी. एक्सटेन कशा पद्धतीने यूज करू शकतो. डोसालॉजी काय प्रॉब्लेम करायला लागलाय मला. तरी क्लिक होते, फिरत नाही बरोबर, लगेच माऊस आहे. It is a 10th in Carpolus group. It main remedy of digestive system.
act on the gastric indigestion, cholera, epilepsy, diarrhea, influenza, nausea, vomiting. This remedy act on digestive system of the body, stomach, intestine. It corrects peristaltic motion of the intestine. It is used in the cold, epilepsy, vomiting, viral fever, along with P group effect on the lung, along with Verban, act as a strong antibiotic, all morbid matter. It corrects nervous system which is weakened due to gastric detachment. It will stop diarrhea. It is antispasmodic, anti-rheumatic, anti-infection, intestinal remedy, and diarrhea. आता फर्स्ट डायल्युशन याचं दिलं तर काय होतं? पेरिस्टायटल मुवमेंट ऑफ द इंटेस्टाइन इन्क्रीज होते. म्हणजे इट शुड गिव्ह इन द फर्स्ट डायल्युशन. पहिल्या डायल्युशन मध्ये जर तुम्ही गेला, कुठे गेला, हा, तर फर्स्ट डायल्युशन तुम्ही जर दिलं तर काय होतं? पेरिस्टायटल मुवमेंट ऑफ द इंटेस्टाइन इन्क्रीज होतं. म्हणजे जर कॉन्स्टिप्युशन असेल, डायरिया जर असेल, डायरिया नाही डिसेंट्री, लक्षात घ्या, डिसेंट्री आणि डायरिया मध्ये फरक आहे. डिसेंट्री मध्ये काय होतं? संडास होण्याची भावना निर्माण होते, परंतु प्रत्यक्ष गेल्यानंतर संडास होत नाही. म्हणजे आपल्याला संडास होणार आहे याची भावना असते, परंतु प्रत्यक्ष जेव्हा तुम्ही लॅट्रिन मध्ये जाता त्यावेळेला मात्र संडास होत नाही. याला आपण डिसेंट्री असा शब्द वापरतो. डायरिया लूज मोशन असतं, डिसेंट्री फिलिंग असतं फक्त, पण एम्प्टी होत नाही स्टमक. थोडासा मळ जातो, पुन्हा तुम्हाला तेच वाटतं जावंच, तुम्ही जाऊन गेला तर होत नाही. तर या पद्धतीची लक्षणं असतात. आव पडते, पोटात दुखतं. यामध्ये अशा कंडिशन मध्ये फर्स्ट डायल्युशन जर तुम्ही दिलं, फर्स्ट डायल्युशन ऑफ एस्टेन जर दिलं, तर याच्यामध्ये डिसेंट्री, नॉशा अँड व्हॉमिटिंग बंद करता येतं. फर्स्ट डायल्युशन ऑफ एस्टेन 147च्या रेशोनं करायचं. 1 ml एस्टेन घ्यायचं, 47 ml डिस्टिल्ड वॉटर घ्या, किंवा RS घ्या, किंवा काय RS प्लस वॉटर घ्या, आणि 105 ट्रूप देऊन जर त्यांना दिलं तर हे फर्स्ट डायल्युशन काय करतं? पेरिस्टेटल मुवमेंट ऑफ इंटेस्टाइन वाढवतं. इंटेस्टाइनची पेरिस्टेटल मुवमेंट वाढवतं. त्यामुळे डिसेंट्री, नॉशा, व्हॉमिटिंग यासारख्या गोष्टी बंद होतात. डायजेस्टिव्ह पॉवर इन्क्रीज होते. आता सेकंड डायल्युशन जेव्हा तुम्ही यूज करता, अलॉंग विथ द वेरबन, इट वर्क लाईक अँटीबायोटिक. अँटीबायोटिक सारखं काम करणार आहे. वेरबनच्या सोबत सेकंड डायल्युशन ऑफ एस्टेन जर तुम्ही दिलं तर इट वर्क लाईक अँटीबायोटिक. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा फिवर, व्हायरल फिवर असू दे, इन्फ्लुएन्झा फिवर असू दे, हा स्टॉप व्हायला मदत करतो. अँटीबायोटिक इफेक्ट मिळतो. अँटीबायोटिक इफेक्ट, एनी टाइप ऑफ व्हायरल फिवर, इन्फ्लुएन्झा, कुठल्याही प्रकारचा फिवर बंद करायची ताकद याच्यात आहे. परंतु हे करताना सेकंड डायल्युशन वापरायला पाहिजे, आणि वेरवनचे 5 ड्रॉप त्याच्यात जर टाकले तर इट विल वर्क एज अ अँटीबायोटिक आणि कुठल्याही प्रकारच्या फिवर मध्ये काम करते. आता याच्या उलट आहे. थर्ड डायल्युशन म्हणजे निगेटिव्ह डायल्युशन जर केलं तर डायरिया बंद होतो, लूज मोशन स्टॉप करतं, डायरिया बंद करतं. हायर डायल्युशन काय करतं? डायरिया बंद करतं. म्हणजे एस्टेनला थर्ड डायल्युशन मध्ये जर दिलं तर डायरिया बंद होणार. टायफॉइड फिवर, आता पिक्युलरी टायफॉइड फिवर आणि व्हायरल फिवर मध्ये फरक काय आहे? मुदतीचा ताप असतो टायफॉइड फिवर, ताप येतो, उतरतो, पुन्हा ताप येतो. मुदत तोपर्यंत या प्रकारची लक्षणं असतात. पिरियडिक फिवर म्हणतो आपण याला. सकाळी ताप येतो, दुपारी उतरतो, परत संध्याकाळी ताप भरतो. या प्रकारची जी लक्षणं असतात. हॅलो, हा, हॅलो, क्लास चालू आहे. आता कशाला कॉल करताय तुम्ही? माझा क्लास चालू असतो, 10 पर्यंत करू नका म्हणून मी सांगितलंय तुम्हाला.
हा तर अँटीबायोटिक इफेक्ट करण्याकरता व्हायरल म्हणजे कुठल्याही प्रकारचा थर्ड डायल्युशन तुम्ही गेला विथ डब्ल्यू टॉप डायरिया व्हाईट इलेक्ट्रिसिटी सोबत जर एस्टेन थर्ड डायल्युशन मध्ये जर तुम्ही दिलं तर डायरिया स्टॉप होतो, लूज मोशन बंद होतं. टायफॉइड मध्ये उपयोग होतो. टायफॉइड मध्ये म्हणजे ज्यांना टायफॉइड झालेला आहे, जो मुदतीचा ताप आहे, त्याच्यामध्ये एस्टेन वेरवन डब्ल्यू जर तुम्ही कॉम्बिनेशन दिलं एस्टेनला थर्ड डायल्युशन मध्ये, त्याच्यामध्ये वेरवन आणि डब्ल्यू ची 5 ड्रॉप जर टाकले तर टायफॉइड फिवर पण बंद करतायत. फिट्स हायपर ऍसिडिटी कमी करायला मदत करते. डिक्रीजेस पॅरिस्टॅटल मोशन ऑफ द इंटेस्टाईन, इंटेस्टाईनची पॅरिस्टॅटल मोशन बंद करते, त्यामुळे लूज मोशन बंद होते. इन हायर डायल्युशन इट स्टॉप क्रॉनिक फ्रिक्वेंटली मोशन ऑफ डायरिया. क्रॉनिक डायरिया झालेला असतो, पुरातन लूज मोशन राहतं, अशामध्ये हाय डायल्युशन एस्टेनचं जर हायर डायल्युशन दिलं तर ते थांबतं. डिसेंट्री, ऍसेटाइट्स या सगळ्यामध्ये थांबू शकतं. इपिलॅटिक सीझर जर येत असेल तर सीझर सुद्धा बंद करता येते. हे एक कंडिशन आहे थर्ड डायल्युशन मध्ये. आता आपण 30वं डायल्युशन वापरलं तर काय होतं बघा. टॉप डायरिया, हायपर ऍसिडिटी आणि स्टोमाटाईट, तोंड येण्याची जी प्रक्रिया आहे त्याला बंद करता येतं. एस्टेन 30 डायल्युशन मध्ये जर दिलं तर हायपर ऍसिडिटी कमी होते, तोंड येण्याची प्रक्रिया बंद होते आणि स्टॉप डायरिया स्टॉप करतो. तर 200 डायल्युशन काय करतं बघा. स्टॉप द फ्रिक्वेंट मोशन, इन्फ्लामेशन ऑफ द डायजेस्टिव्ह ट्रॅक. डायजेस्टिव्ह ट्रॅकला सूज जर आलेली असेल, बऱ्याच वेळा डॉक्टर म्हणतात की आतड्यानं सूज आलेली आहे, स्टमक मध्ये सूज आहे, अशा वेळेला एस्टेनचं 200 डायल्युशन दिलं तर ती सूज उतरू शकते. तर स्वेलिंग कमी करण्याचं काम आहे. मग त्याला बूस्ट करण्यासाठी A2 टाका, डब्ल्यू टाका, A2 त्याच्यामध्ये मिक्स करू शकता. पण हाय डायल्युशन पोझिशन मध्ये घ्यायचं. हाय डायल्युशन काय करतं, इन्फ्लामेशन ऑफ द डायजेस्टिव्ह ट्रॅक कमी करतं. आणि 1000 डायल्युशन काय करतं बघा. बॅलन्स हायपर ऍक्टिव्हिटी ऑफ द डायजेस्टिव्ह ट्रॅक, डायजेस्टिव्हची हायपर ऍक्टिव्हिटीला बंद करतं. मॅलिग्नन्सी ऑफ लिव्हर, स्टमक अँड इंटेस्टाईन, म्हणजे लिव्हर, स्टमक आणि इंटेस्टाईन मध्ये जर कॅन्सर झालेला असेल, मॅलिग्नन्सी जर झालेली असेल, तर एस्टेनचं 1000वं डायल्युशन जर दिलं तर हे स्टॉप होतं. क्युअर्स न्यूट्राजिलिया, पोट दुखतं कधी कधी, पोट दुखण्याची प्रक्रिया, त्याच्यात 1000 डायल्युशन दिलं तर पोट दुखायचं बंद होतं. इपिलॅप्टिक सीझर मध्ये पण याचा उपयोग होतो हाय डायल्युशनला. आता हे नॉर्मल रूट मध्ये काम झालं. अजून याच्यामध्ये एक भाग आहे, तो आपण आज बघायचा आहे. आपण आता फिजिओलॉजीवर काय परिणाम होतो बघूया. त्याप्रमाणे आपल्याला काही ऍप्लिकेशन्स ह्याच्यामध्ये करता येतात. इसका प्रभाव रूप में भोजन मार्ग, एलिमेंटरी कॅनल, लिम्फॅटिक सिस्टीम वर, म्हणजे लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये भाग घेणे वाले सर्व ऑर्गन, लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये जेवढे ऑर्गन आहेत त्याच्यावर काम करतं. होल नर्वस सिस्टीम वर काम करतं. तुम्हाला माहिती आहे, मी सांगितलंय पूर्ण नर्वस सिस्टीम वर एस्टेनचा रोल आहे, होल नर्वस सिस्टीम वर. परंतु सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम वर जास्त काम होतं. पॅरासिम्पॅथॅटिक पेक्षा सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम वर एस्टेनचा रोल आहे. परांत स्नायु संस्थान के सूत्रों पर, म्हणजे सलाइवरी ग्लँड, स्वरयंत्र, फॅरेंजेस, लंग, पॅनक्रिया, जिगर, अपेंडिक्स ग्लँड, या सर्वांच्यावर हे काम करणार आहे. म्हणजे याला स्टिम्युलेट करायचं काम एस्टेन करतो. सलाइवरी ग्लँडला आहे, स्वरयंत्राला आहे,
त्यानंतर फॅरेंजिसला आहे. पॅनक्रिया, लंग आणि पॅनक्रिया महत्वाचा आहे. लंग आणि पॅनक्रियावर काम करतं. लिव्हरवर काम करतं. लिव्हरवर काम करतं. अपेंडिक्सच्या ग्लँडवर पण काम करतं हे. यदि भोजन मार्ग के आसपास के सभी अवयव स्नायू सूत्रों म्हणजे तुमच्या जे एलिमेंटरी कॅनल आहे, जीआय ट्रॅक आहे, त्याच्या सोबत साईडला जेवढ्या नर्वस सिस्टीम आहेत त्या सर्व नर्वस सिस्टीमवर ही काम करणारी रेमेडी आहे. सब स्नायु सूत्रों को प्रभावित करती है. इसके अतिरिक्त स्नायु वत्तल, सोलर प्लेक्सस, लघु व बृहद मस्तिष्क, सेरेबेलम अँड सेरेबेलम वर डायरेक्ट काम करते. मेंदूवर काम करणार आहे. मी तुम्हाला सांगितलं मस्तिष्कवर काम करणारी रेमेडी आहे. त्याच्यामध्ये सेरेबेलम अँड सेरेब्रम या दोन्हीही गोष्टीवर, ग्रे मॅटर, व्हाईट मॅटर या दोन्हीवर काम करणारी रेमेडी आहे. म्हणजे ब्रेन संबंधी काय प्रॉब्लेम झालेला असेल तर त्याच्यावर काम करतं. मल निष्कासन संस्था जे एक्सक्रिटरी सिस्टम आहे त्याच्यावर सुद्धा काय करतं, ही काम करणारी रेमेडी आहे. त्याच्यावर सुद्धा ती काय करते, काम करते. त्वचेवर काम करते. त्वचे के स्नायू में भी काम करते. त्वचेत जे स्नायू असतात त्याच्यावर पण ते काम होतं. हे क्रियात्मक, फंक्शनल, अद्वितीय, इनपार्शल, मेटाबॉलिक, स्टिम्युलंट, टोमॅटिक, डायजेस्टिव्ह, न्यूट्रिटिव्ह, प्रोलिप्टिक, सुरक्षता लागणे, लॅक्झेटिव्ह सारखं काम करते. पेक्ट्रोलियल पण आहे. एनोडाइन आहे. पेक्ट्रोलियन एनोडाइन स्नायू पीडानाशक आहे. एंटीस्पॉस्मॅटिक आहे, एडन दूर करने वाला. एंटीपायरेटिक आहे, ज्वरनाशक. एंटी कोलेरिक, विषुचाकानाशक, वमन को रोकने वाला, एंटी इमेटिक भी तरह कार्य करता है. हे सगळं त्याच्या एस्टेनच्या प्रभावाखाली येतं. एस्टेनच्या प्रभावाखाली येतं. आज आपण एस्टेन बघितलेलं आहे. आता पुढची जी रेमेडी आहे, जी पुढची रेमेडी आहे ती S11 आहे. आणि त्याच्यामध्ये एकच रेमेडी वापरलेली असते. त्याचं नाव आहे लोबेला इन्फ्लाटा. लोबेला इन्फ्लाटा. बाकीचं सगळं सेम आहे. एकच रेमेडी चेंज केली आहे, लोबेला इन्फ्लाटा टाकलं. म्हणून आज आपण काय बघायचंय, लोबेला इन्फ्लाटाची माहिती बघायची आहे. हे वनस्पती काय कार्य करते. लोबेला इन्फ्लाटा म्हणजे आपल्या याच्याप्रमाणे आपली इंडियन तंबाखू जी असते त्याला लोबेला इन्फ्लाटा म्हणतात. आणि त्याचा वापर आपण या रेमेडीमध्ये केलेला आहे, लोबेला इन्फ्लाटाचा. लोबेला इन्फ्लाटा, इसे भारतीय तंबाकू के रूप में जाना जाता है. यह लोबेलिसी फैमिली का मेंबर होता है. यह पूर्व उत्तरी अमेरिका, दक्षिण पूर्व कनाडा में पाया जाता है. भारत में इसकी खेती भी की जाती है. तंबाकू की खेती करतो आपण लोग. इसका प्रयोग नशे के तौर पर खाने व पीने के रूप में किया जाता है. नशा येण्यासाठी लोक तंबाखूचं सेवन करतात. यह 1-2 वर्षीय पौधा होता है. याला 2 वर्षाचा पौधा आहे. याची उंची 40 इंच असते. इसे पूरे प्लांट का उपयोग स्पाइजरी किसन में किया जाता है. याचा पूरा उपयोग स्पाइजरी किसन बनवण्यासाठी पूर्ण प्लांट वापरला जातो. जिसका उपयोग, याचा वापर जास्तीत जास्त ऐसा करा में किया जाता है. ये 52 प्रकार के अल्कोलाइड पाए जाते हैं.
म्हणजे याच्यामध्ये 52 प्रकारचे अल्कोलाइड्स आहेत या लोबेला इन्फ्लाटामध्ये। ये कैटेगरी का जिनमें लोबिनियन नंबर 1 की कैटेगरी अल्कोलाइड होता है। लोबिनन 1 हे त्याच्यात अल्कोलाइड आहे आणि याचा उपयोग जास्तीत जास्त रेस्पिरेटरी सिस्टम वर ज्यादा आहे। तर उपयोग रेस्पिरेटरी सिस्टम वर आहे, श्वसन संस्थेवर आहे, किडनीज पर भी कार्य करता है, किडनीवर पण कार्य करता है। ये प्रेग्रेटिव रूप में कार्य करता है, हार्ड कवच को तोड़ने का कार्य करता है। एखाद्याला सिव्हिअर कॉन्स्टिपेशन असेल तर ते तोडायचं काम हे सक्र करतं। हा लोबेला इन्फ्लाटा करतो। जे लोबेला इन्फ्लाटा आहे त्याचं कार्य आहे, याच्यामध्ये लोबेलन नावाचे एक अल्कोलाइड असते आणि त्याचा इफेक्ट जास्तीत जास्त रेस्पिरेटरी ट्रॅकवर होतो। नंतर हार्ड कवच तोड़ने के लिए म्हणजे पुराण कॉन्स्टिट्यूशन जर असेल, क्रॉनिक कॉन्स्टिट्यूशन, ते तोड़ण्याचं काम हा लोबेला इन्फ्लाटा करतो। लोबेला इन्फ्लाटा करतो। इसका प्रयोग अस्थमा में टॉनिक के रूप में किया जाता है। रेस्पिरेटरी ट्रॅक मध्ये जर प्रॉब्लेम होऊन जर अस्थमा येत असेल तर त्याच्यामध्ये एसाकराचा रोल म्हणजे लोबेला इन्फ्लाटाचा रोल आहे। ये एंटी स्पास्मेटिक के रूप में कार्य करता है। आता असमी एंटी स्पास्मेटिक, स्पास्मेटिक म्हणजे काय, क्रॅम्प येणे, वर येणं म्हणतो ना आपण पोटामध्ये, गोळे येण्यासारखा जो प्रकार असतो, अशा प्रकारच्या पेन मध्ये जास्त त्याचा उपयोग होतो। कॉस्मेटिक पेन म्हणजे आखडण निर्माण करतं, जिथं आखडण निर्माण होते तिथं पेन येतं, अशामध्ये लोबेला इन्फ्लाटा वापरलं जातं। यह रेस्पिरेशन के स्टिमुलेट के रूप में कार्य करता है। रेस्पिरेशन के स्टिमुलेट करते हैं। जब किसी रोग के नाभि के चारों तरफ दर्द होता है, म्हणजे बेबीच्या भोवती चारी बाजूने जर कुणाला दुखत असेल तर याचा प्रयोग करायचा आहे, लोबेला इन्फ्लाटा। म्हणजे मला तुम्ही सांगा, इंडियन तंबाखू आहे, या तंबाखूचा उपयोग आहे सूक्ष्म मात्रेमध्ये। तंबाखू काय करते, पोट दुखवायचं बंद करते। सूक्ष्म मात्रेमध्ये जर तंबाखूचं सेवन केलं तर पोट दुखायचं बंद होतं। आणि म्हणून काही लोक जुन्या बाजारात, तुम्ही जुनी मंडळी जी होती ती तंबाखूचं पाणी थोडस पाजायचे लहान मुलांना। त्याचं कारण असं होतं की जर त्याच्या पोटामध्ये दुखत असेल, क्रॅम्प जर कॅम्प होऊन पोटात दुखत असेल तर हा लोबेला इन्फ्लाटा काम करतो। एंटी स्पास्मेटिक रूप में कार्य करता है, रेस्पिरेटरी को स्टिमुलेट रूप में कार्य करता है। जब किसी रोगों को नाभि के चारों तरफ दर्द होता है, म्हणजे एखाद्याला नाभीच्या भोवती दुखत जर असेल तर याच्यामध्ये लोबेला इन्फ्लाटाचा उपयोग आहे। यह अमाउश, फेफड़े, रक्त की नलिका के लिए बलकारक होता है। म्हणजे अमाउशवर काम करतं, स्टमकवर काम करतं, रक्तवाहिन्यांवर काम करतं, बल प्रदान करतं त्याला। फेफड़ों रक्त की नलिके के लिए, फेफड़ों के रक्त की नलिका म्हणजे जे लंग्सला जाईल
ब्लड सप्लाय करणाऱ्या ज्या नलिका आहेत त्यांच्यावर हा काम करणारी रेमेडी आहे. म्हणून तंबाखूचं सेवन केलं की रेस्पिरेटरी डिसीज होतात. अति मोठ्या प्रमाणात तंबाखू सेवन केलं तर रेस्पिरेटरी ट्रॅकचे डिसीज होतात. ते सूक्ष्म मात्रेमध्ये तंबाखू जर घेतली तर ही ह्युमन बॉडीला हेल्पफुल आहे. पण ती मोठ्या प्रमाणात जर घेतली तर हे सगळं होऊ शकतं. प्रजनन व वर्धिनी का कार्य बढ़ाने वाली होती. प्रजनन वाढवतं, त्याची वृद्धी करते, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम वर काम करतं. प्रजनन म्हणजे काय? रिप्रोडक्टिव्ह सिस्टम वर काम करणारी रेमेडी आहे. जे हा तंबाखूचा उपयोग आहे. तंबाखूचा उपयोग आहे हा. इसका प्रयोग ब्रोंकाइटिस में, लैरेंजाइटिस में, क्रॉनिक ब्रोंकाइटिस में, अस्थमा में, निमोनिया में, खांसी में, श्वास लेने में कठिनाई में, डिफिकल्टी ऑफ ब्रीदिंग, या सर्व गोष्टींमध्ये काय होतं? लोबेला इन्फ्लाटाचा उपयोग आहे. लोबेला इन्फ्लाटा ही जी वनस्पती आहे ती त्याच्यावर काम करते. इसका प्रयोग ब्रोंकाइटिस में, लैरेंजाइटिस में, क्रॉनिक ब्रोंकाइटिस में, अस्थमा में, निमोनिया में, खांसी में, श्वास लेने में कठिनाई होने पर, नशे की लत में, नशा सोडवायचा असेल तरी पण उपयोग होतो. डिप्रेशन में, एखाद्याला डिप्रेशन झालं तरी पण उपयोग आहे. चेस्ट व लंग की टाइटनेस होना, लंग आणि चेस्ट मध्ये टाइटनेस जाणवतं, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता. जमा कफ को बाहर निकालने के लिए, कफाला बाहेर काढण्याचं काम करतो लोबेला इन्फ्लाटा. गर्भावस्थे में उलटी लगना, मॉर्निंग सिकनेस मध्ये लोबेला इन्फ्लाटा यूज करू शकता. सर में दर्द, गैस व पेट में रोग में, महिलाओं के महामारी कम आने में, जे मासिक पाळीत रक्तस्राव कमी होतो, डोकं दुखतं, गॅस होतो, या सर्वांमध्ये लोबेला इन्फ्लाटा वापरता येतं. हुपिंग कफ, हुपिंग कफ मध्ये पण वापरू शकता. खट्टी खट्टी ढकरे आना, आंबट 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 ढेकर येते सारखी सारखी, अशा वेळेला लोबेला इन्फ्लाटा वापरायचा. वजाइना में होने वाली जलन व खुजली को तुरंत दूर करने में कार्य करता है. लोबेला इन्फ्लाटा काय काम करतं बघा. वजाइना, स्त्रियांची जी योनी असते, वजाइना असतो, त्याच्यामध्ये त्यांना बर्निंग सेन्सेशन येत राहतं आणि इचिंग होत असतं. अशा वेळेला लोबेला इन्फ्लाटा त्यांना दिलं तर हे इचिंग बंद करण्यास मदत होते. नाभि की चारों तरफ होने वाला दर्द में कार्य करती है. हे स्ट्रेस हार्मोन को बैलेंस करती है. एखाद्याला स्ट्रेस आला तर त्याच्यात हार्मोन जे सिक्रेट होतं त्याचं सिक्रेशनला बॅलन्स करतं. इसे अँटी डिप्रेशन के रूप में कार्य करता है. अँटी डिप्रेशन म्हणून तंबाखूचं व्यसन करतात लोक, म्हणून तंबाखूचं व्यसन करतात बघा. हे सगळं तुम्हाला गुणधर्म बघितल्यावर लक्षात येईल की तंबाखूचं व्यसन कसं जडतंय. डिप्रेशन मध्ये माणूस गेला की तंबाखू चुना घेऊन मळत बसतो आणि तोंड जाडेखाली त्या तंबाखूची गोळी ठेवतो. हे तंबाखूचं कार्य मस्तिष्कवर होत असतं. तंबाखूचं कार्य कशावर होतं? मस्तिष्कवर होतं. त्यामुळे स्ट्रेस हार्मोन जे असतं त्याला बॅलन्स करण्याचं काम करता येईल. इसे एंटी डिप्रेशन के रूप में कार्य करता है. ये ब्रेन की कार्य को, क्षमता को बढ़ाने का कार्य करता है. ऍक्टिवेट करतं ब्रेनला, ऍक्टिवेशन करतं, ब्रेनची क्षमता वाढवायचं काम करतं. ब्रेन की कार्य को क्षमता बढ़ाने का कार्य करता है. ब्रेन की कार्य को क्षमता बढ़ाने का कार्य करता है. ब्रेन में डोपामाइन को रिलीज करने का कार्य करता है. डोपामाइन रिलीज, आता डोपामाइन रिलीज झालं तर बरं वाटणे, आणि म्हणून मुरगळलेला जो माणूस आहे तो तंबाखूचं सेवन करतो. मरगळ आली, काम करून कंटाळा आला की लगेच काय करतो?
तंबाखू मळून एक गोळी आपल्या तोंडामध्ये ठेवण्याची आपल्याकडे पद्धत आहे. आणि ती पद्धत काय करते? इट वर्क लाईक डोपामाइन सिक्रेट करायला मदत करते. आणि डोपामाइन सिक्रेट झालं फिलिंग वेल, माणसाला बरं वाटायला लागतं. ही प्रक्रिया त्या ग्लोबेलाइन प्लाटामध्ये आहे. हे तंबाखूची प्रॉपर्टी मी बोलतोय. ही तंबाखूची प्रॉपर्टी है ग्लोबेला इन प्लाटा। डोपामाइन रिलीज करने का कार्य करता है, खुशी को बैलेंस करने का कार्य करता है, खुशी आनंद मिळवण्यासाठी बैलेंस करता है। ये म्यूकस मेम्ब्रेन पर कार्य करता है, म्यूकस मेम्ब्रेन पर कार्य करता है, डाइजेशन को ठीक करता है, डाइजेशन का प्रॉपर करता है। इसका प्रभाव वेगस नर्व पर भी होता है, वेगस नर्व पर काम करती ही पण। जैसे रोगी डिप्रेशन और मानसिक तनाव में रहता है, उसे मृत्यु आने का भय होता है, रोगी का सांस लेने में तकलीफ होती है, वो बच्चे की तरह सीखता है, रोगी का सर दर्द, ब्रेन में दर्द के साथ चक्कर आना, उल्टी लगना, मतली, बच्चे की सीखता की रोग, सर दर्द, ब्रेन के दर्द के साथ चक्कर आना, उल्टी लगना, मतली के साथ सिर चक्करना, म्हणजे घशाची येतं आणि डोळे काय होतं, चक्कर यायला सुरुवात होते। हल्का चक्कर आने के साथ सिर दर्द, चक्कर येतं आणि डोकं दुखायला सुरू होतं। सिर चक्राना आदि, ज्यादा खांसी से दिमाग का चक्कर आना, जास्त खोकला यायला लागला की चक्कर यायला सुरुवात होते। रोगी चलते समय व सीढ़ियां चढ़ने समय सर दर्द होता है, म्हणजे चालायला लागला आणि जिना चढायला लागला की त्याचं डोकं दुखायला सुरू होतं। आंखों में जलन के साथ पलकों के कोने में खुजली होती है, डोळ्यामध्ये बर्निंग सेन्सेशन असतं आणि कोने में खुजली, एक कोने में खाजवायला सुरू करतो म्हणून। पलकों के किनारे में खुजली होती है, रोगी को उल्टी लगने का साथ बहुत ज्यादा चेहरे पर पसीना आना आता है, म्हणजे उलटी होते आणि चेहऱ्यावर पूर्ण घाम सुटतो त्याला। रोगी उल्टी लगने का साथ बहुत ज्यादा चेहरे में पसीना आना, गाल थंडे मचना, त्यांचे गाल बघितले तर गार असतात ते। रोगी को उल्टी के साथ मुंह में चिपचिपी तार निकलना, उलटी झाल्या की काय होतं, जे सलाईवा असतो त्याची तार निघायला सुरुवात होते। तार म्हणजे ते सिक्रेट व्हायला सुरू होतं, ते बाहेर येतं आणि त्याची तार बनते। मुंह का स्वाद तीखा होना, तोंडाला तिखट लागणे, जलन वाला कड़वा होना, म्हणजे बर्निंग सेन्सेशन करणारा आणि कडवा असा त्राव होतो। रोगी बार बार पेट फुलना, एनोरेक्सिया होना, म्हणजे त्या रोग्यामध्ये काय होतं, बार बार त्यांचे पोट दुखते आणि एनोरेक्सिया नावाचा रोग होतो। सीने में जलन और मुंह में सीने में जलन और मुंह में पानी बहना, छातीमध्ये जळजळ होतं आणि तोंडाला पाणी सुटतं। चाय या तंबाखू या अत्यंत उपयोग में, म्हणजे जास्त प्रमाणात तंबाखू खाल्ली आणि चहा प्यायला तरी ही लक्षणं तुम्हाला सगळी येतात त्याच्यामध्ये। गर्भावस्था के दौरान मतली और उलटी होना, म्हणजे फर्स्ट सेमिस्टर मध्ये, सेकंड सेमिस्टर मध्ये काय होतं, उलट्या यायला सुरुवात होतात, उलटी होते। उलटी होणार, कभी कभी खाते बाद पेट में दर्द, त्यावेळेला काय होतं, खाल्ल्याबरोबर पोटामध्ये दुखायला सुरू होतं। एडन, पेट में एडन होना, सफेद व पतला टूल आना,
पांढरे शुभ्र किंवा पातळ असं संडासला होणे. टूल के बाद काले रंग के ब्लड का आना. संडास झाल्यानंतर मात्र काळे रक्त यायला सुरुवात होते. भ्रम की स्थिती के साथ बार बार दस्त जाने की इच्छा होना. त्याला भ्रम झालेला असतो आणि तो सारखं काय करतो, सातत्याने लॅट्रिनला जातो, सारखे सारखे संडासला जाण्याची इच्छा त्याच्यात निर्माण होते. भ्रम की स्थिति के साथ बार बार दस्त जाने की इच्छा होना. रोगी रात के समय बार बार पेशाब आना. वो पेशाब लाल रंग व गंदा आना. म्हणजे रात्रीच्या वेळेला काय होतं, युरिन करावं असं वाटतं, तर युरिन कसं लाल आणि एकदम गंध, म्हणजे एकदम डार्क असं त्याच्यामध्ये सेंटिमेशन असलेलं युरिन होणार आहे. दिन में पेशाब ठीक कम आना. पुरुष जननांगों में भारीपन लगना. पुरुषांची जे जननांग आहे पेनिस, त्याला असं जड जड झाल्यासारखं वाटतं. पेनिस के अगले भाग का सुकडना. पहिला जो भाग असतो याच्यामध्ये, तो काय होतो, पेनिस मधला, तो सुकल्यासारखं वाटतं इथं. महिलाओं में मासिक धर्म के दौरान बुखार के साथ पेट दर्द होना. बायकांच्या मध्ये काय होतं, ताप येतो, खूप दुखतं पाळीच्या वेळेला. तर हे लक्षण काय आहे, लोबेटा इन्फ्लाटेस आहे. लोबेटा इन्फ्लाट. स्वरयंत्र में गुदगुदी होना. रेटलिंग सेन्सेशन येतं स्वरयंत्रामध्ये. बार बार छोटी खांसी के दौरे के साथ, म्हणजे छोटा 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 खोकला येत राहतो, पण इरिटेशन मात्र गळ्यातलं थांबत नाही. अशा वेळेला लॅब्युलर इन्फ्लाटाचं काम होतं. कोई ठोस वस्तू श्वास लेने और निगलने में बाधा डाल रही है. म्हणजे कोणीतरी गळा आवळतोय, काहीतरी ठोस वस्तू पकडली आहे, त्यामुळे श्वास घ्यायला आणि उलटी व्हायला त्रास होतो. त्याच्यामध्ये लोबेला इन्फ्लाटा वापरायचा. हृदय क्षेत्र में गहरा दर्द होना. हृदयामध्ये, हृदय क्षेत्रामध्ये दर्द होतो. कंडीशन में रहना. इसका प्रयोग इलेक्ट्रो होम्योपैथी की रेमेडी एसाक्रा में केवल 5% यूज किया जाता है. 5% एसाक्रामध्ये आपण रेमेडी वाढतो. आज आपण काय करूया, इथे थांबूया. सोमवारी आपण पुढचा भाग एसाक्राचा भाग घेऊया. ठीक आहे. हॅलो. ओके सर. हो सर, हो सर, ठीक आहे. ओके सर. थँक्यू सर.